नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. काल लाईव्हला तुम्ही बघितलंच असाल, आपण केबल हातरून आहे ना आपला तो बोर जळायला नीट केला. पण अजून पाऊस नसल्यामुळे आपल्या बोरला अजिबात पाणी वाढलेलं नाही. चलो ते बोर 4 बोटाची 10, त्याच्याहून काय आपलं भरणं व्हाय नाही. मग आपण आता काय केलं, वसंता त्याच्या एरियाला पाणी वाढलेलं हे लोक तिकडून नळ्या हातरून जोडल्यात आणि आपल्याला तिकडून भरणं घ्यावं लागेल. यावर्षी पाऊस नावाची गोष्टच नाही आपल्याकडे, त्याच्यामुळे आपलं बरंच हाल चालू आहेत. तर चला मग आता नळ्या आणायच्यात. नळ्या आपल्याला नाही तर दाजीचे आणायच्या. सगळं बाहेर फेकून तिकून गोळा करून चाललंय नियोजन. भरणं एवढं झालं ना मग मोरच्या पाण्यापर्यंत कॅनलला पाणी आलेले तर होईन आपला लय अवघड आहे शेतीचं. चला मग आता नळ्या आणू. काय चाललं मित्रांनो, निवांत आपण पण आज निवांत का बरं का. वसंता त्याकडून मोटार घेतलंय मस्तपैकी आणि बाय तिकडे भरणं करते. आता तुम्ही दोघं का भरण्यावर. तर मित्रांनो, या जेवायची सोय गावाकडलं कसं तर राहणार. आज निवांत जेवण बघा. वांग्याची भाजी, भेळ, चपाती, ककडी आणली होती बरं का, पण ती आधीच खाल्ली मी जेवायच्या आधीच. भूक लागली होती त्याच्यामुळे. चला आता पटापटा जेवतो. बाईला जायचं शेरडाकडे, तेव्हा तिकडे इथे भरणं आबाचं इकडे चालू. पण चला जेवण करायला या. नसले केलं तर जेवण करा. मित्रांनो, हे कोणते गुण आपल्याला मोटार भेटले, सगळं भेटले, सगळं ओके झाले. लाईट ठिकाणा लाईट आली. लाईट भाऊ वसंता त्याची मोटार दाखवते किती पाणी. आपल्याला पाण्याची सोय नाही राहिली. हे हाल आपले. म्हणून आपल्या वसंता त्याने आज आपले उपकार केले. बरं त्याच्यामुळे होतं म्हणल्यावर उपकार झाला आपल्या. मोटर चालू करणार मग बाकीचं बघणार मी. काही वसंत त्याचं खोक आहे हे बंद चालू झालं. ओके, पाणी बघा फक्त, पाणी आहे का नाही कसं पाणी आहे का, काय टेन्शन. चला आता नळ्या निष्ठ त्यात पळावं लागेल. बंद करतो व्हिडिओ. शेतकऱ्याचं जीवन इतकं घाण आहे मित्रांनो, काय सांगू. ह्या एका वाफ्यात 3 वेळा मोटार चालू केली मी. किती 3 वेळा. इथपर पाणी आलं की मोटार बंद पडते. कशी झक मारायची लाईट ठिकाण आहे आज. आणि दुसऱ्याचं मोटार घेतले आपलं पाणी नाही म्हणून. आणि लाईटीची अशी काशी 6 तास द्या पण नीट द्या ना, तर लाईट देऊ नका. वैताग आलाय आज मी. कोण हसते. थांब बाई थांब, आती जाईल येऊ काढून या माकडीचा. लाईटच ठिकाणा राव. लाईट गेली होती ना, कचे नटलंय. अगो बाबा किती छान दिसतंय. चला वा मॅक्सी मुक्षीवाल्या बाजूला चला. माय का बघ बाबू, इकडे चलत चल माझ्याकडे. हळूहळू किती गोड दिसतंय, गोड दिसतंय, किती गोड दिसतंय. उभा राहा तू, उभा राहा बाबू, उभा राहा. छान आहे माझा बा, किती छान आहे माझा पिल्लू. मग व्हिडिओ झाला. इकडे बघा बाळा. बाजरी पडली तरी काय ना, मका नाही. पप्पाकडे बघ. पप्पा का बघ. स्माइल हस. मस्त वाजली फुलांचा एकदा असं कर. व्हिडिओ काय काढा, फोटो काढा. दोन्ही हात लावायचे. दोन्ही असं असं तसंच थांब. गावात जायचं आम्हाला मग. येऊन द्या आपण स्लो मोशन वर बघ, माझ्याकडे बघ ते. पप्पाकडे बघ.
चल चल बाबे चल 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 बाज आता लय भारी व्हिडिओ पोट चला ते दामानी अगे वर बघ नाही काय खाली बसू काढावं लागेल ये नाही नाही पुढे लावलाय तो मग खाली बसू होय. बाजूला बाजूला समजे मटण बंद करते झटक्यात पलाडलं हिरव्याच्या आल्याडलं चिया मांडला का म्हणलं मी सगळा पाजू काढलं फुल चल झालं ओके लागेल मित्रांनो फायनली एक झटका आणून लाईटीने गॅप घेतला आणि आताशी लाईट आली पावणे 2 होत आले एक पाडगं नाही झालं सकाळ जाऊन तुम्ही विचार करा बरं व्हायचंच कसं लय मुश्किल आहे आउट होतं पण काय करणार शेतकरी गावंड्याच्या हाताखाली जाऊन कोणाची तर मजुरी करून घरची जागावं लागतात म्हणाय शेतकरी लय राग येतोय पण नाही सांगू शकत जाऊन द्या मित्रांनो फायनली 4 वाजलेले आहेत आणि आता आपण वसंत त्याचं खोक बंद करायचं चाललो कारण आता 4 वाजता 3 फ्यूज लाईट जाणार आहे आणि ते सिरीज केलं ते मोटर चालत नाही आणि त्याच्या आपल्याला काय त्याच्याविषयी माहीत नाही तो बाहेर गावाला गेला त्यामुळे आपण काय डोकं लावणार नाहीत पण भरणं किती झालं तुम्हाला सांगतो आज इतकं भरणं झाले हे सरकार इतकं भारी 24 तास लाईट देते त्याच्यामुळे माझं भरणं झाले फक्त एक पाडगं झाले आणि 100 चक्रा झाल्यात त्यात लाईटीला मग विचार करा सरकार किती शेतकऱ्यांच्या हिताचं आहे हे असं म्हटलं शेतकरी इतका श्रीमंत होत असतो आणि भारत देश एक ना एक दिवस लय मोठा होत असतो पण शेतकरी जगत नसतो अरे येडा मायला गेलेला मम्मी देव बाई तुळजापुरातला आहे. तुळजापूर तवा गेलता तवाच ती आपण गेलो तवाच आहे पण आम्ही खाली नव्हतो ती फुल लावाय आता निवांत पाऊस चालू झालाय तुम्हाला पाऊस दाखवेल ना तुम्ही भेता ना त्यामुळे तुम्हाला दाखवत नाही मी इतका पाऊस आहे 2 तास बसले एवढा भिजले पावसात लय अवघड आहे